म्हणजे हे दोघांचं पाणी एकत्र येतं आणि तिकडचं बी एकत्र येतं. म्हणजे असं सरळ पीक पाणी पण हे करून असं करू शकतो, पिकांनी बी असं पाणी करू शकतो. तर मग त्याचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यापेक्षा आपल्याकडे तेवढं पुरेसं प्रमाण नाही आपल्याकडे. आता तो पाणी आता सगळे होईल. आता टाकी पण सेट ठेवले ना किंवा आता 2 महिन्यानंतर आहे ना टाकीमध्ये वरती सुद्धा पाणी चढणार नाही. आता मग बंद झाली ना 2 महिन्यामध्ये करतोय पाणी मला काय सांगतो ना, आपण जर कनेक्शन जर चालू केलं ना, आता ग्रामीण भाग आहे, कोणी लोक शेतात जातात कुठे जातात ना, त्यापेक्षा आपण जर टाक्या ठेवल्या तर ते पाणी स्टॉक मध्ये राहील. बंद करा का ती पाईपलाईन चालू राहील. पाणी लाईट नसल्यावर लाईट नाही राहिली की तो टाकी म्हणा पाणी भरू शकतो. टाक्यांचं पाणी स्टॉक मध्ये राहील. स्टॉक मध्ये समजा कोणी असलं नसलं घरी तरी ते पाणी ते वापरता येईल. कोणी शेतात काम हा भरी लेवा ना चालू कर आठ पाणी नाही येऊ ना त्या दिवस चालू कर द्या. पाणी कमी होईल ना तुम्ही आणला गाव म्हणा पाणी बंद कर द्या ना, हवा चालू द्यावा बंद होईल ना, तो पाणी कमी होईल ना तर आपण फायदा होतो त्याचा. त्यावेळेस संपल्यानंतर पूर्ण पुढचा विचार आपण योजना चालू करा ना. म्हणजे असं आहे आमचं ते काय म्हणणं नाही, आपल्याला कोणाला तरी पाणी सगळ्या लोकांना पाजायचं त्याच्यात काही विरोध नाही. पाण्याची समस्या खूप म्हणजे अर्जंट चालत नाही. त्याच्यासाठी आपण काही एवढे असं नाही की लोकांना उगाच त्रास द्यायचा असं काही नाही. आपण जो काम दूर करायचं लोकांचा दूर करायचं असतं पण ते गोष्ट